अम्मा की रसोई पालघर इथे आपण आलेलो आहोत. पालघर पूर्वेला पालघर रेल्वे स्टेशन पासून साधारणतः 3 किलोमीटर अंतरावर हे रिसॉर्ट आहे. हे बघा, पहिलीच सुरुवात किती मस्त आहे. हे भगवान शंकरांची महाकाय मूर्ती आहे. इकडे महाकाय प्रचंड गोरिला. हे मुलांना तर लय धमाल येणार इथे. सुपर. पूर्ण फॉरेस्ट असल्यामुळे इथे ब्लॅक पांथर पण आहे. सुपर मस्त स्टॅच्यू आहे. छान जेवण आलेलं आहे. आता आपण जेवणाचा आस्वाद घेऊया. बघा जेवणामध्ये काय काय आहे. रोटी, कुठली भाजी? दाल तड़का है, दाल तडका, काजू मसाला, जीरा राइस, जिरा राईस, चपाती. व्हेरी गुड, व्हेरी गुड. थँक्यू थँक्यू थँक्यू. पूर्ण AC रूम आहे. चला आपण आता भोजनाचा लाभ घेऊया. नमस्कार. आज माझं नाव साहिल आहे. मी रिसॉर्ट मॅनेजर आनंद रिसॉर्टचा मॅनेजर आहे. आणि आपल्याकडे 2 आउटलेट आहेत आपले. एक आनंद रिसॉर्ट करून एक आउटलेट आहे आणि आपला एक प्युअर व्हेज रेस्टॉरंट आहे. मागच्या साईडला आपला आनंद रिसॉर्टचा आहे. रूम्स वगैरे आहेत आपल्याकडे. अँड आपल्या स्टार्टिंगला आपला हा अम्माचा रसोई प्युअर व्हेज रिसॉर्ट आहे. सो दोन्ही ऑप्शन्स आपल्याकडे सध्या आहे. सो आता सध्या आपण एक रेस्टॉरंटच्या मध्ये जाऊया. मी तुम्हाला थोडंसं शॉर्ट दाखवतो. रेस्टॉरंट आपला मेन्यू कार्ड दाखवतो. सगळं काय तुम्हाला मी त्याच्यात एकदा लुकआउट करून दाखवतो सगळं. दादा, साहिल साहेब बोला ना, बोला ना. मला पहिल्यांदा सांगा की आपण कुठे आहोत आता सध्या? सध्या आपण पालघर ईस्टला आहोत. पालघर स्टेशनवर आपला एक रिसॉर्ट 10 ते 15 मिनिटाच्या अंतरावर आहे. 4 किलोमीटर पालघर ईस्टला आहे. आपल्याकडे दोन्ही ऑप्शन, बाय ऑटो, बाय रोड. हायवेने जर आले तर तुम्हाला 40 मिनिटं लागतात हायवेने जर आले तर. आणि पालघर स्टेशनहून पालघर ईस्टला आहे. बाय ऑटो आपल्याला 15 मिनिटाचा आपल्याला डिस्टन्स आहे ओव्हरऑल, जर तुम्ही बाय ऑटो आले तर. ओके ओके ओके. चला आपण आतल्या बाजूला बघूया. चला या. ठीक आहे. हा आमचा अम्मा की रसोई प्युअर व्हेज रेस्टॉरंट आहे. तुम्ही आता आतमध्ये येऊ शकता आणि बघू शकता आपल्या रेस्टॉरंटची ओव्हरऑल लुकआउट आहे. आपल्याकडे एक 50 ते 60 लोकांची अरेंजमेंट आहे. प्युअर व्हेज रेस्टॉरंट आहे आपला. सो तुम्ही एकदा बघू शकता तिकडूनचं सगळं काय ओव्हरऑल जे पण आहे आपलं लुकआउट. चेअर्स आहेत, सगळं काय आहे. कोल्ड्रिंक्स, सॉफ्ट ड्रिंक्स वगैरे सगळे, मॉकटेल्स वगैरे सगळं आपलं रिसॉर्टमध्ये अवेलेबल आहे. AC आहे. बसायची व्यवस्था अतिशय झकास आहे. खुर्चीवर पण छोटे कोण आहे बसायला, किंवा हे राऊंड टेबल सुद्धा आहे. किती लोकांची कॅपॅसिटी आपली? एक आरामात 70 to 80% आपण अकोमोडेशन करू शकतो इकडे आपल्या इन हाऊस मध्ये, रेस्टॉरंट मध्ये. मोठाच्या मोठा प्रशस्त हॉल आहे. ये साइड पे देखिए. थोड़ा जैसा लग रहा है कि आप ही काम कर रहे हैं. हे आमचे ॲक्च्युली शेफ आहेत, करण शेफ आहेत. इंडियन प्लस चायनीज वगैरे तुम्हाला जो पण मेन्यू हवा असेल हे आपल्याला बनवून देतात. आणि सध्या रेस्टॉरंटच्या जस्ट लागूनच आपल्याला जेव्हा आपल्याकडे 1 डे वाले गेस्ट असतात तर आपला हा बुफे काउंटर आहे. ऑलमोस्ट 100-120 पीपलची कॅपॅसिटीवाला आहे हा बुफे काउंटर. आता आपला लागलेला असतो इकडे ओव्हरऑल. सो जेवण वगैरे, ब्रेकफास्ट, लंच, हायटी, डिनर झालं, हे सगळं आपण इकडे आपलं गेस्टचं सगळ्यांचं करतो इकडे काय असेल तर. इथे सुद्धा भरपूर मोठी जागा आहे आणि अरेंजमेंट चालूच आहे. हळूहळू सगळे प्रिपरेशन चालू आहेत आपले. चालू आहे. आणि हे 3 साईज बेड पण उपलब्ध आहे रिसॉर्टमध्ये. कॉटेज आपले या साईडला आपला फर्स्ट एंट्रन्सला आपला रेस्टॉरंट लागतो. अँड बॅक साईडला आपला आनंद रिसॉर्ट आहे. आनंद रिसॉर्टला इन द सेन्स आपले 1 डे नाईट स्टे पॅकेजेस वगैरे सगळे आहेत आपल्याकडे. नाईट स्टे झाले, त्याच्यानंतर आपल्याकडे स्विमिंग पूलकडे आपण जाऊया. आधी तुम्हाला स्विमिंग पूल दाखवून देतो. स्विमिंग पूल आहे, रेन डान्स आहे, तिकडे स्लाईड्स वगैरे आहेत लहान पोरांसाठी, मोठ्यांसाठी, दोन्ही ऑप्शन्स आहेत आपल्याकडे. आणि स्विमिंग पूल आपला खूप यूज आहे. सो 40-50 लोक ॲट अ टाईम गेले तरी आपल्याला काय इश्यू नाही. आणि हा स्विमिंग पूलचा आपला एरिया आहे, एंट्रन्स आहे. तुम्ही एकदा स्विमिंग पूलकडे बघू शकतात. हा आपला स्विमिंग पूलचा पोर्शन आहे ओव्हरऑल. सो हा एवढा मोठा स्विमिंग पूल आहे आणि रेअर आहे. पालघरमध्ये एवढा मोठा स्विमिंग पूल कुठेच नाही भेटणार तुम्हाला, आपल्याकडेच आहे एवढा मोठा. डीप पण आहे, 5 फीट प्लस डीप आहे. तुम्ही बघू शकता, एकदा राऊंडअप घेऊ शकतात. हा रेन डान्सचा पोर्शन आहे आपला. हा रेन डान्सचा पोर्शन आहे. आता दुपारची वेळ असल्यामुळे रेन डान्सचा जो शॉवर आहे तो सध्या बंद आहे, पण संध्याकाळी आपण याचा नक्कीच आनंद घेऊ. हे बघा, हा स्विमिंग पूल आहे आपला. स्विमिंग पूल आहे. स्विमिंग पूलची साईज साधारणतः काय आहे? एक 5 फीट परत आपलं जातं एक. अच्छा. ओके. आणि हे
नॅचरल असं हे नॅचरल बनवलं. माउंटन मध्ये आपण बनवलंय, त्याच्यानं पाणी वगैरे सगळं बंद, सध्या आपण बंद बंद केलेलं केलंय. आहे. गेस्ट असले की आपण ते चालू चालू करतो. करतात. ओके. आणि दुपारची वेळ आहे त्यामुळे जे विजिटर्स संध्याकाळीच आरामात एक येतात. मोस्टली लाईक 4 ते 5 नंतर सगळेच प्लॅन करतात. दुपारच्या टायमाला कोण एवढं प्रिफर करत नाही ना, सो ऊन खूप आहे आपल्याकडे वगैरे, त्याच्यामुळे पावसाळ्यानंतर नॉर्मल पावसाळ्यात लोक येतील. आता हळूहळू जसं आपलं होईल. आता हा स्विमिंग पूल आहे, इकडे लहान पोरासाठी आपल्याकडे स्लाईड्स आहेत 3. अजून पण पाणी वरतून येतं. हे पाणी तिकडून पडतं, जसं आपण चालू करतो गेस्ट वगैरे आले का ते स्लाईड्समधून पाणी वगैरे सगळं येतं आपलं. व्हेरी गुड, व्हेरी गुड. इथे हे बसायला बसायला म्हणा. अरेंजमेंट झाली, कस्टमरला रिलॅक्सेशन करायचं आहे, हाय टी वगैरे काय घ्यायचं आहे, बसून आराम रिलॅक्स करून इकडे झोपून वगैरे करू शकतो आपण. Very good. स्विमिंग पूलमध्ये रेस्टमध्ये टी कॉफी घ्यायचं आहे तेही आपण करू शकतो. एवढी इकडे बसायला वगैरे अरेंजमेंट खूप मोठी आहे आपल्याकडे. बघा आपण या स्विमिंग पूलचा समोरचा व्ह्यू घेऊया. सुपर जबरदस्त व्ह्यू आहे या. निसर्गाच्या सानिध्यातच हे रिसॉर्ट आहे. आता बघा इथे मला तर खूप आवडलं हे भगवान शंकरांची महाकाय मूर्ती. ही कुठेच नाही तुम्हाला भेटणार. शिवजीची मूर्ती आहे ती एक फक्त आमच्या रिसॉर्टलाच आहे. याच्याशिवाय तुम्ही रात्री त्या हायवेतून आले जर मनोहर हायवेवर नाही, ती तुम्हाला हायवेच्या रोडहून लांबून दिसणार तुम्हाला आपली मूर्ती. आणि जवळून बघणार रात्री वगैरे कसं पाणी वगैरे पडतं, लाईट्स वगैरे असतं, तर रात्री त्याचा एक अलग फील आहे. रात्री जर तुम्ही येताल आपल्याकडे त्याचा एक अलग फील आहे. बघा प्रचंड महाकाय मूर्ती आहे भगवान शिवांची. समोर नंदीश्वर भगवान आहेत. अगदी एकदम मस्त वाटतंय, जबरदस्त. आणि मी हा बघतोय इथे मुलांना मोठा खेळण्यासाठी आपल्याकडे टर्फ आहे, क्रिकेटचा बॅट बॉल सगळं आपण आपल्याकडनं प्रोव्हाइड करतो. सगळं काय अरेंजमेंट आहे आपल्याकडे सगळे. नेट पण आहे, म्हणजे नेट ball वगैरे काय practice, जाणार नाही. हो. मुलांना रिलॅक्स मध्ये खेळता येईल. मुले म्हणा किंवा मोठे माणसं. हां, तुम्हाला लाईक Anyway. फुल नाईट ही खेळायचं आहे, आपण फुल नाईट ही अलाउड करतो, काय इश्यू नाही. बिंदास खेळा, लाईट्स वगैरे सगळे आपल्याकडे आहेत. मस्त क्रिकेट खेळा, काय करायचं आहे तुम्ही आतमध्ये करू शकतात तुम्ही. Very good, very हा आपला मोठा लॉन एरिया आहे. लॉन एरिया. लॉन एरिया जर तुम्हाला कधी बाय चान्स लाईक वेडिंगसाठी प्लॅन करत आनंद रिसॉर्ट सोबत और समथिंग बर्थडे पार्टी असेल, आपल्याकडे खूप मोठा स्पेस आहे, तुम्ही बघू शकतात. लाईक ऑलमोस्ट लाईक खूप मोठा आहे. जबरदस्त जबरदस्त. इकडे झाले. मग आपल्या समोरच्या साईडला आपल्याला एक बांबू स्टाईलचे रूम हाऊसेस आहेत. सध्या आपल्या तिकडे गेस्ट आहेत, सगळे होल्ड केलेले आहेत. हो. आपल्याकडे डॉर्मेटरीज आहेत, फॅमिली रूम्स आहेत, त्याच्यानंतर आपण कपल रूम्स आहेत. इकडनं बघूया आता. हा गोरीला लहान मुलांसाठी तर लय हा तर फोटोशूट करायचा तर तुम्हाला बेस्ट आहे. गोरीला आहे आपल्याकडे, मंकी आहेत खूप सारे. गोरीला हा बघा हा तुम्हाला स्विमिंग मोड मध्ये बसलेला आहे. रिलॅक्स एकदम रिलॅक्स मध्ये बसलेला आहे. फोटोज काढायचे तर बेस्ट प्लेस आहे. Best. गोरिला सोबत तुम्हाला काढायचं आहे तर. आणि हे आतमध्ये मंकी मंकी आहेत आपल्याकडे अजूनही आहेत. हा खाली लपून सावलीत बसलाय. अजून आपल्याकडे पुढे पण बसले, तिकडे हसत खेळत आहेत सगळे. तिकडे पण 2 आहेत. धमाल करतायत. इकडे रिलॅक्स चालू आहे दोघांचं. सुपर सुपर सुपर. अगदी नैसर्गिक वाटतायत. असं वाटत नाही की ते काही लांबून तुम्ही बघाल तर तुम्हाला रिअलच वाटणार ते मंकी, असं वाटणार ना. वाटत नाही. बरं हा काय आपल्याकडे याच्यावरती मेन जो पालघरमध्ये सगळ्यात पहिल्यांदा आहे, कोणाकडेच नाही पालघरमध्ये, आपल्याकडे आनंद रिसॉर्टमध्ये ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीज आहेत. सो आपल्याकडे स्लॉटमध्ये झिप लाईन आहे, मग कमांडो नेट आहे, ब्रिज आहेत, क्रॉस ब्रिज आहेत. हे सगळे ओव्हरऑल ॲक्टिव्हिटीज आहेत ॲडव्हेंचर. आपण जो पॅकेज घेतो आपण त्या पॅकेजमध्येच इन्क्लूड असतं. ॲडिशनल कॉस्ट आपण काय घेत नाही, फ्री ऑफ कॉस्ट त्या पॅकेजमध्येच असतं. सगळे ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीज झाले. आपल्याकडे स्विमिंग पूल आहे, रेन डान्स आहे, टर्फ आहे, इंडोर गेम्स आहेत, कॅरम वगैरे, बॅडमिंटन वगैरे जे खेळायचं ते सगळं आहे. आता तुम्ही ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीज केले पालघरमध्ये कुठेही नाही भेटणार, फक्त तुम्हाला हे आनंद रिसॉर्टमध्येच भेटणार. हे ॲडव्हेंचरसाठी इकडे आहे. ही नेट आहे मुलांना चालत चालत जाणं, इकडनं धावत येण्यासाठी. ते सायकलिंग आहे, सायकलिंग वगैरे सगळं आहे. वरती रोप आहे, खाली पण त्याला बेस सगळं आपण सेफ्टी आमची टीम असते, ते अंडरलाईनमध्ये असते. तुम्हाला काय गायडन्स वगैरे सगळे प्रॉपर असतात आणि सगळे आमचे ट्रेनिंग केलेले पोरं आहेत. असं एक पण असे नॉन ट्रेनवाला जो स्टाफ आणि सगळे ट्रेंड आहेत, सगळे सगळे एकूण एक. तुम्हाला सगळे पॉईंटला तुम्ही जर बायचान्स इकडे कधी घाबरले तर ते स्वतः येतील, तुम्हाला सांगणार की असं करा वगैरे, मदत करायला सगळं. पण तुम्ही पूर्ण ट्रॅक एकदा जर चढाल, झिप लाईन पासून तुम्ही चालू केलं, तुम्ही नक्कीच सायकलिंग परत एंड करणार, तुम्हाला आवडणार ते ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीज. सुपर सुपर.
आता इकडे काही गेस्ट आलेले आहेत, त्यामुळे आपण तिकडे नको जाऊया कॉटेजमध्ये. हे आपले बांबू स्टाईल आहेत. आपल्याकडे फॅमिली रूम्स आहेत, कपल रूम्स आहेत ना, आपल्याकडे मोठी डॉर्मेटरी आहे. Dormitory हे आपल्याकडे ऑप्शन सध्या आहेत. अजून आपल्याकडे रूम्स बनत आहेत. हळूहळू जसे प्रोग्रेस होणार तसं आपण तेही करून घेऊ. सध्या आपण एक सॅम्पल म्हणून डॉर्मेटरी बघूया. एक वेगळी डॉर्मेटरी मला बघायला मिळालेली आहे. एक बांबूचं कॉटेज आहे. आणि बांबू स्टाईलचे हे रूम फक्त ओव्हरऑल पालघरमध्ये एक आपल्याकडे आहे, दुसरे कुठेच तुम्हाला भेटणार नाही. हे बघा, हे 1+1 इकडे डॉर्मेटरीचे अकोमोडेशन आहे. हे बघा, खाली एक बेड आहे. ऑलमोस्ट लाईक 20 लोकांची कॅपॅसिटी आहे. मोठा ग्रुप आहे 20 लोकांचा. तुम्ही ही वाली बुक करू शकतात. व्हेरी गुड. जसं आमच्या हॉस्टेलला हे हो, सेम फिलिंग, तसंच फिलिंग आहे. सुंदर सुंदर सुंदर. आणि कॅपॅसिटी यांची बऱ्यापैकी 20 आहे. लोकांची आहे आरामात. ॲडिशनल तुम्हाला हवे असतील तर ॲडिशनल ही आपण मॅट्रेस बेड वगैरे अरेंज करू शकतो Adjust करू शकतो. आरामात. सुंदर सुंदर. मुलींचा मोठा ग्रुप झाला, मुलांचा मोठा ग्रुप झाला, फॅमिली असेल 20-22 लोकांची कोणाची, ते हे जॉईंट फॅमिली आहे, ते आपण हे डॉर्मेटरी त्यांच्यासाठी अरेंज करू शकतो. सुंदर सुंदर. डॉर्मेटरी कन्सेप्ट हा वेगळाच आहे, हो, कारण हा असा बघायला मिळत नाही. हे नाही. इकडे अजून आपल्या ह्या रिसॉर्टचं वर्क इन प्रोग्रेस आहे. खूप चांगलं काम करत आहेत दादा. ही आम्ही एक रूम बघतो आहे, खूप छान किंग साईज बेड आहे इथे. यांचा अजून डेव्हलपमेंट चालू आहे. हे आपले विदिन 1 वीकमध्ये पण आपली ही ॲक्च्युअलमध्ये आपली एक कपल रूम आहेत. ज्यांना एक कपल्स रूम पाहिजे वगैरे, ही प्रॉपर त्यांच्यासाठी किंग साईजची बेड आहे, अटॅच वॉशरूम आहे. सध्या आपले लाईक 2-3 दिवसामध्ये आपली कामं होतील. नेक्स्ट वीकपासून आपण कपल रूम सोल्ड आउट करायला चालू करू. AC कॉटेज असणार हा आपला. कपलसाठी बेस्ट आहे, कारण आता गरमीचे टाईम्स आहेत वगैरे, तर AC वगैरे सगळ्या प्रॉपर आपल्याला भेटणार याच्यामध्ये तुम्हाला. व्हेरी गुड व्हेरी गुड. डॉर्मेटरी नंतर आपल्याकडे हे सगळे ऑलमोस्ट फॅमिली रूम्स आहेत. फॅमिली रूम्स 3 सध्या आपल्याकडे रेडी आहेत. एकाची कॅपॅसिटी 4 लोक आहेत. मॅक्स एक आपण 6 ते 8 लोकही कॅपॅसिटी करू शकतात. सो ऑलमोस्ट आपण ते फॅमिली रूम्स आहेत. 2 किंग साईजचे डबल बेड्स आहेत एका रूममध्ये. सो एक मोठी साईज आहे आपल्याकडे ओव्हरऑल. सो त्याच्यावरती एक तुम्हाला एक माउंटनचा व्ह्यू भेटेल. रूम स्टे करा तुम्ही, संध्याकाळी चहा वगैरे प्या. फ्रंट साईडमध्ये तुम्हाला माउंटनचा व्ह्यू भेटतो. शिवजीची मूर्ती आहे आपल्याकडे, क्रिकेट टर्फ आहे. आणि संध्याकाळच्या टायमाला चहा वगैरे प्यायचा आहे तुम्ही, मस्त पाय वगैरे लांबे करून खुर्चीत टाकून टेबल इकडे टाका, मस्त चहा वगैरेचा आनंद घेऊ शकता. मस्त मस्त बढिया. तो वरती हे शिखरावर काय किल्ला आहे का तो? हा, तो आपल्याला एक किल्ला आहे. हां हां. तिकडून आपण जाताना किल्ला ट्रॅकिंग वगैरे करायचं आहे, तेही आपण पावसाळ्यात चालू करू किल्ला आहे शकतो. तो? तो आपला वाघोबा घाटचा किल्ला आहे ॲक्च्युली. हा, वाघोबाटचा किल्ला बघा. हे आता कॅमेऱ्याचा आपल्याला कसा दिसतोय ते कळत नाही, पण ह्या डोंगराच्या टॉप सेक्शनला एक छोटासा किल्ला आहे. तो आपण कधीतरी ट्रेकिंग करूच या, त्याचा स्पेशल व्हिडिओ बनवूया. पण निसर्गाच्या सानिध्यात आपण आहोत. खूप छान वाटतंय आम्हाला. जंगल एरिया आहे, त्यामुळे हे ब्लॅक पॅन्थर बघा सुंदर बनवलेले आहेत. स्टॅच्यू आहेत, पण ते एकदम रिअल वाटत आहेत. जवळून तुम्ही बघितले तर तुम्हाला रिअलच वाटणार एकदम. सुंदर सुंदर बढिया. खूप छान आम्हाला व्ह्यू मिळालेला आहे. खूप छान सीन मिळालेला आहे, जबरदस्त. आणि भगवान शंकरांची तर मूर्ती तर काय विचारूच नको. तिला पुन्हा पुन्हा आम्ही दर्शन घेतो आहे भगवान शंकराचं. आपल्याकडे लाईक घोडे, गाई वगैरे त्याची पण आपल्याला खूप आवड आहे. अँड आपल्याकडे गाई आहेत, घोडे आहेत आपल्याकडे सध्या. अच्छा. हां, गौमाता आहे आपल्याकडे. अजून एक आहे त्या साईडला. टोटल 3 आहेत आपल्याकडे गाई. आपल्याला गुरु नावाचा आपल्याकडे घोडा आहे. अरे वा, ही गोमाता बघा, इथे गाय वासरू. सुपर. गोमाता की जय हो. व्हेरी गुड. तिची निगाही खूप छान बनवली. हो. अच्छा, ही पण एक बछडा आहे. सुपर. आणि हा आपला गुरु 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 यस गुरु गुरु. अरे हा वा. गुरु आहे आपला. अरे वा. अजून लहान आहे, पण वाटणार नाही बघून तुम्हाला की लहान आहे का नाही तो. आम्हाला कळणारच नाही की गुरु. किती आहे exact. गुरु. गुरु सुपर सुपर. गुरु. रिसॉर्टमध्ये एक नैसर्गिक यांनी घोडा सुद्धा यांच्या ह्याच्यात आहे. सुपर सुपर. त्या घोड्याचं नाव त्यांनी गुरु ठेवलेलं आहे. सुंदर. आणि सुंदर. खूप चांगला आहे वागायला वगैरे, फिरायला. त्याला खूप बाहेर सोडलं ना आता, हां. पूर्ण एरिया आमचा रिसॉर्ट फिरून घेईन तो. अरे वा वा. कोणाला काय करणार ना, एकदम एन्जॉय. आता का बघा, आता कायच नाही करत. सुपर सुपर सुपर.
पशुप्रेम. आणि जेवढं प्रेम देऊ तेवढे पशु आपल्याला प्रेम देतात. तो आता नैसर्गिक गुण आहे. सुंदर 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 बढिया. त्याची सुद्धा चांगली निगा ठेवलेली आहे. इव्हेंट्स वगैरे करायचे आहेत आपल्याकडे पार्किंगची काहीच कमी नाही. पार्किंग म्हणजे तुम्ही वेडिंग करा, तुमचं एंगेजमेंट असेल, बर्थडे पार्टी असेल, पार्किंगचं थोडं पण इश्यू. या साईडला पार्किंग आपली बघू शकता तुम्ही. खूप मोठी पार्किंग आहे. जवळजवळ आपण 70-80 आरामात तिकडे सुद्धा जागा उरेल. ही झाली. मग फ्रंटला पण आपल्याकडे खूप जागा आहेत, सुद्धा जागा तेही आहे. तुम्ही बघू शकता. सुपर. पार्किंगच पार्किंग आहे. पार्किंगला काहीच कमी नाही. आगोबा खिंडीचा घाट त्याच्या स्टार्टिंगलाच हे रिसॉर्ट आहे. अम्मा की रसोई आनंद रिसॉर्ट. आपल्याकडे लाईक दोन्ही ऑप्शन्स आहेत. तुम्हाला प्लॅन करायचं, तुम्ही वन डे पिकनिक प्लॅन करा. सकाळ ते संध्याकाळ 10 ते 6 वाजेपर्यंत लाईक आपला 1200 रुपयाचा पॅकेज असतो. याच्यामध्ये तुमचं लाईक एक ब्रेकफास्ट झालं, त्याच्यानंतर आपल्याला एक लंच असतं दुपारचं, संध्याकाळचं हाय टी झालं, त्याच्यामध्ये ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीज आहेत, स्विमिंग पूल आहेत, आपला रेन डान्स आहे, सगळे हे इन्क्लूड असतात याच्यामध्ये पॅकेजमध्ये. त्याच्यानंतर तुम्हाला नाईट स्टे घ्यायचं आहे, आपल्याकडे कपल रूम्स आहेत, मग डॉर्मॅटरीज आहेत, मग त्याच्यानंतर फॅमिली रूम्स आहेत. हे दोन्ही ऑप्शन्स आपल्याकडे आहेत. तर तुम्ही कॉल करा, कधीही काही असेल डायरेक्ट कॉल करा, व्हॉट्सअपला मेसेज करा, इंस्टाग्रामवर टॅग करा. आनंद रिसॉर्ट आपला पेज भेटेन तुम्हाला इंस्टाग्रामवर. नक्कीच त्याच्यावर कॉल मेसेज करा, त्याच्यावरनं तुम्हाला नंबरही भेटेन. सगळं कॉन्टॅक्ट करून घ्या. आपण बेस्ट डिस्काउंट तुम्हाला सगळं काही करून देऊया. नक्की नक्की नक्की. आम्ही याचा लाभ याच्या आधी घेतलेला आहे आणि याच्या आधी घेत राहू आणि सगळ्यांना आम्ही याची शिफारस करू. नक्की नक्की नक्की. थँक्यू. भेटूया. थँक्यू सर. आनंद रिसॉर्ट अम्माज रसोई इथे आपण आलेलो आहोत आणि ही सर्व यांची टीम इथे आहे. तर यांची आपण ओळख करून घेऊया. सिस्टर नमस्ते. हेलो, आपका नाम क्या है बताइए. गीता. जी जी जी. ओके. वेलकम टू अम्मा की रसोई. आपको कैसे लगा यहाँ का खाना? बहुत बढ़िया लगा. हम ये थैंक यू. सेवा 2-3 बार लिए हैं और बार बार लेते रहेंगे. नाम देव दुबे है, ओनर ऑफ आनंद रिसोर्ट है. जी. यहाँ पे आपको आके बहुत अच्छा लगा होगा सर. बिल्कुल बिल्कुल बिल्कुल. बस वापस जरूर आइएगा. बिल्कुल बिल्कुल. दुबे जी के साथ हम बार बार आएंगे, मिलने के लिए आएंगे. वेलकम. स्पेशल आपको मिलने के लिए आएंगे. बिल्कुल बिल्कुल. हाय, मला तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलाच असेल. माझं नाव साहिल आहे. मी रिसॉर्ट मॅनेजर आहे. ओव्हरऑल इकडूनचं मॅनेज करायचं. आणि याच्यानंतर जी माझ्या अंडरमध्ये जी सगळी टीम आहे माझी किचनची, ज्याच्यामुळे तुम्हाला टेस्ट भेटतं. हो. सो जे आमचे हेड शेफ आहे, त्याच्यानंतर लाईक हे यांचं नाव करण आहे. करण जी नमस्ते. नमस्कार सर. और कैसे हैं आप? बढ़िया सर. बढ़िया. हा आमचा ऍक्च्युली सिनियर वेटर आहे. जी जे तुम्हाला सर्व्हिस वगैरे जेही काही झालं, तुम्हाला टेबलवर काय लागेल गरज ते सगळं सर्व सेवा देतात. सगळं. नाव काय तुझं? महेश. महेश. आणि आपला हा किचन मध्येच आहे. हा. आपलं नाव करण. करण आय एम द हेल्पर ऑफ द किचन. जी जी. ओके ओके. हे ओनर आहेत प्रॉपर्टीचे. मग ते मॅम आहेत आपले सगळे काय, जे कॉलिंग वगैरे सगळं काय झालं ते आपली मॅम बघते. आणि हे जे तुमच्या टेबलपर्यंत जे टेस्ट पोहोचवतं ही आमची टीम आहे ऍक्च्युली. जे किचन झालं, मध्ये स्टाफ झालं, हे ओव्हरऑल यांच्यामुळे आम्ही लाईक ओव्हरऑल सगळे रिसॉर्ट चालू शकतो. अजूनही आपली टीम आहे, ती सध्या ब्रेकवर गेले, जी ऍडव्हेंचर ऍक्टिव्हिटीज आपली करवते. सो ऍडव्हेंचर ऍक्टिव्हिटीजला ती आपली सेफ्टीवाले ट्रेंड टीम आहे सगळी. जे आहे ते सध्या ब्रेकवर नसते तर आपण ते त्यांचाही व्हिडिओ शूट घेतलं असतं. पण आपल्याकडे व्हिडिओज आहेत, ते आम्ही तुम्हाला नक्कीच शेअर करू. काय असेल ते तुमच्या व्हिडिओमध्ये तुम्ही अपलोड करून घ्या. पावसाळ्यात नक्की नक्की पण होईल. नक्की. पावसाळा पण असल्यामुळे बऱ्याचशा अजून मस्त धमाल येईल. अजून 1 महिन्यानंतर तुम्ही पावसाळा आपला हिरवागार झाला, डोंगर वगैरे सगळे झाले, पावसाने तुम्ही नक्कीच या. तुम्ही व्ह्यू घ्या, नैसर्गिक वगैरे स्टे वगैरे करा. आपल्याकडे स्टे ऑप्शन्स पण बेस्ट आहेत आपल्याकडे आणि बेस्ट रेटमध्ये. आणि बांबू हाऊस तुम्हाला पालघरमध्ये ओव्हरऑल कुठेच नाही भेटणार. ऍडव्हेंचर ऍक्टिव्हिटीज कुठेच नाही भेटणार तुम्हाला. सो नक्कीच तुम्ही प्लॅन करा. आनंद रिसॉर्ट. थँक्यू. डाली डाली फूलों की तुझको बुलाए रे मुसाफिर, बादलों की ओढ़ के ओढ़नी वादियां, गीत सुनाए मीठे मीठे. डाली डाली फूलों की तुझको बुलाए रे मुसाफिर.